गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले। कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचे विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन गेले 10 दिवस करण्यात आले होते। काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद मंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्रचंडी याद सभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी नगरसेविका मालती पाटील, परिवहन समिती सदस्य जयप्रकाश कोटवानी, अनेक मान्यवर तसे भाविक भक्त, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते। यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या। ढोल ताशाच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करीत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा राममूर्ती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले।